बुलेटिनची सुरुवात करूयात आजच्या एका मोठ्या बातमीनं। नीट पेपर फुटी प्रकरणी देशभरामध्ये झालेल्या तीव्र विद्यार्थी आंदोलनामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला। तरुणांच्या 3 मागण्या सरकारनं मान्य केल्यात आणि याच पार्श्वभूमीवर आज दादरमध्ये ठाकरे बंधू आनंदोत्सव साजरा करणार आहेत। दादरमधल्या शिवाजी पार्क परिसरामध्ये हा विजयोत्सव साजरा केला जाणार आहे। विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी आधी ठाकरे बंधू सरकार विरोधात मोर्चा काढणार होता, मात्र दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनासमोर केंद्र सरकार नमलं आणि याचंच आज ठाकरे बंधू एकत्रितपणे मुंबईमध्ये सेलिब्रेशन करणार आहेत। सकाळी 10 वाजता वीर सावरकर मार्ग शिवाजी पार्क इथं सेलिब्रेशनला सुरुवात होईल। शिवाजी पार्क मैदानामध्ये वीर सावरकर मार्गावरती तिथेच व्यासपीठ असेल। तिथून सिद्धिविनायकला जे जाणार होतो तर तिथेच असेल आणि तिथेच सगळेजण जमतील। कुठच्याही गोष्टीला मस्तवालपणे उत्तर देणारं जे सरकार आहे त्या सरकारला माघार घ्यावी लागली एवढ्या मोठ्या प्रमाणावरती। एवढं मोठं आंदोलन आज देशभर उभं राहिलंय आणि त्याचा जल्लोष मला असं वाटतं होणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी म्हणून सगळेजण शिवाजी पार्कला तिथे जमतील। यही ताकत है। मुझे लगता है कल भी आपने देखा होगा जहां हम खड़े थे, पूरी शिवसेना थी, मनसे थी, दोनों साथ में थे, 2 ठाकरे भाई साथ में थे। तो कोई भी जो एक मुक्त आवाज है, फ्रीडम ऑफ स्पीच है, वो इधर कोई दबाने की कोशिश नहीं कर सकता, कोई भी दादागिरी नहीं कर सकता, कोई भी तानाशाह यह आवाज नहीं बढ़ा सकता। तो जश्न तो होगा क्योंकि जीत तो हुई है, लेकिन अगला सवाल यही है कि लाठीचार्ज क्यों किया। तर विद्यार्थी आंदोलनासमोर केंद्र सरकार नमलेलं आहे आणि धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर आज दादरमध्ये ठाकरे बंधू आनंदोत्सव साजरा करणार आहेत। या सगळ्याच विद्यार्थ्यांचं अभिनंदन करण्यासाठी हा आनंदोत्सव साजरा केला जाणार आहे। दोन्हीही ठाकरे बंधूंच्या उपस्थितीमध्ये दादर इथल्या शिवाजी पार्कमध्ये या सेलिब्रेशनला सकाळी साधारण 10च्या सुमाराला सुरुवात होईल। याआधी खरं तर मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। दोन्ही ठाकरे बंधू यांनी मोर्चाचा एल्गार पुकारलेला होता। धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, त्याचबरोबर सीजेपीच्या समर्थनार्थ हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला होता। मात्र कालच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला। त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात देखील आलेला आहे आणि त्याचमुळे आता याच सगळ्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आज शिवाजी पार्क इथं या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोघांच्याही उपस्थितीमध्ये हा आनंदोत्सव साजरा केला जाईल। याआधी सुद्धा दादरमध्येच ज्युनियर ठाकरे बंधू अमित ठाकरे त्याचबरोबर आदित्य ठाकरे यांनी मोर्चाचं आयोजन केलेलं होतं। त्यांच्या उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचा एक मोर्चा देखील निघालेला होता आणि अभिजित दिपके यांना त्यांनी पाठिंबा दर्शवलेला होता। स्वतः उद्धव ठाकरे हे दिल्लीमध्ये देखील जाऊन आलेले होते आणि त्यानंतर आज हा आनंदोत्सव साजरा केला जाणार आहे। याच सगळ्या संदर्भामध्ये शिवाजी पार्क परिसरामधून आमचे प्रतिनिधी अजय माने आपल्याला माहिती देत आहेत। अजय, कशा पद्धतीने हे सेलिब्रेशन केलं जाईल, कशी तयारी सुरू आहे? आपण जर पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे की आता शिवाजी पार्कला जाणारे ज्या गल्ल्यांचे रस्ते आहेत किंवा थेट समोरचा सेना भवनकडून येणारा रस्ता आहे त्या संपूर्ण रस्त्यावर जे ते बॅरिगेटिंग केलेले। मी खरं तर शिवाजी पार्क परिसरातून ज्या ठिकाणावर हा सगळा कार्यक्रम पार पडणार आहे त्या ठिकाणी सरळ मार्गे जाण्याचा प्रयत्न करत होतो, पण मीनाताई ठाकरे पुतळ्यासमोरचा मार्ग जो आहे तो बंद करण्यात आला होता। मग मी बाजूच्या लेनमधून गाडी आतमध्ये टाकली तर तोही मार्ग बंद करण्यात आला। त्यामुळे ज्या ज्या लेन्स शिवाजी पार्काकडे येतात त्या ठिकाणी संपूर्णतः हा मार्ग जो आहे तो पोलिसांनी बंद केलेला आहे। दुसरी बाब म्हणजे की आज जी सकाळी मॉर्निंग वॉकला येणारी मंडळी असतील किंवा धावण्यासाठी येणारी मंडळी असतील त्यांची संख्या सुद्धा जी आहे ती फार तुरळक दिसते। तसंच पोलिसांची गस्त जी आहे ती सकाळपासूनच शिवाजी पार्क परिसरात असलेली आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी कोणत्याही वाहनांना जे ते आज पार्किंग दिली जात नाही, ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे। आता राहिला तुझा प्रश्न की आज कसा विजय साजरा केला जाणार, तर यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ठाकरे बंधूंनी या आंदोलनाला म्हणजे जंतर मंतर इथे सुरू असलेलं आंदोलन असेल, विद्यार्थ्यांवर झालेली लाठीचार्ज असेल, त्यासोबतच नीट पेपर फुटी प्रकरणाविरोधातलं आंदोलन असेल, या सगळ्याला समर्थन जे ते ठाकरे बंधूंनी दिलं होतं। स्वतः अमित ठाकरे राज ठाकरे मनसे पक्षाकडून गेले होते तर उद्धव ठाकरे त्या ठिकाणी जाऊन आले होते आणि त्याच्यानंतर अभिजित दिपकेशी बोलणं सुरू होतं। परवा यावेळेस ज्यावेळेस तिरंगा मार्च या ठिकाणी झाला, म्हणजे ज्यावेळेस सगळेजण एकत्र येऊन देशाचे झेंडे फडकवले गेले
त्यावेळेस सुद्धा अभिजित दिपकेंना आदित्य ठाकरे यांनी फोन केला होता आणि तो फोन जो आहे तो माईकवर लावून सगळे जे आंदोलनकर्ते जमा झाले होते त्यांना ऐकवण्यात आलं होतं। आणि त्याच्यानंतर काल नियोजन सुरू असतानाच बातमी आली की शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला। आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा ठाकरे बंधूंनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि आज जो मार्च निघणार होता म्हणजे दादरच्या शिवाजी पार्क मैदान परिसरातून थेट सिद्धिविनायकपर्यंत जो 1.5 किलोमीटरचा मार्च निघणार होता तो होणार नाहीये। एकाच जागेवर सावरकर स्मारकाच्या इथे स्टेज उभारण्यात येणार आणि त्याच ठिकाणी जो आहे तो हा जल्लोष साजरा केला जाणार आहे। पण पुन्हा एकदा आवाहन जे ते ठाकरे बंधू आणि ज्युनियर ठाकरेंकडून करण्यात आलेल्या आदित्य ठाकरेंनी काल उशिरा व्हिडिओ सुद्धा एक पोस्ट केला होता की मोठ्या संख्येने या उत्सवासाठी आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे की 3 मागण्या होत्या, त्याच्यातली फक्त एक मागणी पूर्ण झाल्याचं सुद्धा उद्धव ठाकरे यांनी कालच्या पत्रकार परिषदेत म्हटलं गेलं होतं। यासोबतच सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे की ज्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झालेले ते गुन्हे मागे घ्यावे ही मागणी अशीच आहे आणि त्यामुळे हा लढा असा सुरू राहील असं सुद्धा म्हणण्यात आलं होतं। आणि त्याच पार्श्वभूमीवर आजचा ही मोर्चा सभा किंवा हे शक्ती प्रदर्शन जे ते केलं जाईल। या आधीच 24 जुलैचं आपण वातावरण पाहिलं। आदित्य ज्युनियर ठाकरेंनी जे ते आवाहन केलं होतं, हातात तिरंगा घेऊन या देशाभिमान जागूया आणि त्यावेळेस अफाट गर्दी जी आहे ती या शिवाजी पार्क मैदानात झाली होती। आणि आज तर थेट ठाकरे बंधू म्हणजेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत। आणि त्याच पार्श्वभूमीवर आज मोठी गर्दी किंवा मोठ्या प्रमाणात आंदोलक, मोठ्या प्रमाणात विद्यार्थी। आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे की या विद्यार्थ्यांसोबत पालकांनी सुद्धा यावं अशी सुद्धा भूमिका जी आहे ती ठाकरे बंधूंनी मांडलेली आणि त्यामुळे ते पालक ही सगळी मंडळी जी आहेत ते आपल्याला आज स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग जो आहे दादर परिसरातला शिवाजी पार्क मैदानाला लागून त्या ठिकाणी असलेली पाहायला मिळते आणि त्यामुळे मोठा एक जनसमुदाय या ठिकाणी जो आहे तो लोटलेला पाहायला मिळेल। आताही आपण जर पाहिलं तर समोर जे ते वाहतूक पोलीस प्रशासन उपस्थित आहे आणि ह्या ठिकाणी कोणतीही गाडी जी आहे ती थांबू दिली जात नाही। नाहीतर या ठिकाणी रोज सकाळी मॉर्निंग वॉकला जी येणारी मंडळी असतील, त्यांच्या दुचाकी असतील, 4 चाकी असतील, त्या इथे पार्क असतात आणि त्याच्यानंतर त्यांचा जो दिवसाचा दिनक्रम सुरू असतो तो या ठिकाणी असतो। पण आता कोणालाही थांबू दिलं जात नाही, पोलिसांची गस्त जी आहे ती घालू दिली जाते आणि शिवाजी पार्क त्यामुळे पोलिसांकडून देखील योग्य ती खबरदारी घेतली जाते। ही जी गर्दी होईल ती पाहता पोलीस देखील बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। अजय, या सगळ्याच संदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी।